अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जीवनं भिन्नयोः पित्रोर्लोक एकतराशिषो. त्वं तु भयं दत्त मम मास्तु निर्दयता मयि. स्तवनेन न शक्तोऽस्मि त्वां प्रसादयितुं प्रभो. ब्रह्माद्याश्चकितास्तत्र मन्दोऽहं शक्नुयां कथं. दत्तत्वद्बालवाक्यानि सूक्तानि यानि च. तानि स्वीकुरु सर्वज्ञ दयालो भक्तभावन. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. वासुदेव गुरूंचे दर्शन हेची वामनाचे ईश्वर प्रणिधान. परमश्रेष्ठ सद्गुरु समर्पण करणे सर्वस्व आपुले. सद्गुरूंचे सुंदर स्वरूप वेधते चित्तची आपोआप. दर्शने नाश होते पाप सहज मुक्ती सुदर्शनी. होईन सद्गुरूंचे आसन बसतील वरती श्री नारायण. तनुसी स्पर्श होऊनी निदान शुद्ध होईल तनु माझी. श्री गुरु करीतील भोजन अन्न बनूनी ताटात जाईन. श्री करिता घासांचे चर्वण मी चिपोटात जाईन. करिता श्री गुरु संभाषण शब्दरूप मी होईन. जावोनी ध्यानात बैसेन प्रवेश करीन वृत्तीतही. सद्गुरु करती संध्या स्नान गंगा आलय बनेन न्हाणीत जाऊन. जल बनूनी तांब्यात येऊन पडेन गुरूंचे अंगावरी. श्री गुरु करीती श्वासोच्छ्वास इडा पिंगला मज प्रवास. अखंड सद्गुरु सुसहवास आवडे मज निरंतरी. गुरु भाषणी होईन ध्वनी ध्वनी नादात नाद बनूनी. पुन्हा श्रोत्यांचे जाईन कानी श्रवण रूपची होईन मी. श्री गुरु हासताय होईन हास्य चालता पायात वेगरूप दास्य. जोड्यात तळ होईन रहस्य व्हाल तेव्हा कळेल. असो आता यावरी पुढील कथा विस्तारी. सांगेन अवधान द्याल जरी पवित्र आणि पावनजी. गुरु शिष्य भेटी हावनुरासी झाली सीमा नाही आनंदासी. आठवले सर्व श्रोत्यांसी ऐका पुढे हावनूर कथा. पुढे महाराजांनी प्रश्न केले आहेसी का घरी कळविले. हो ऐसे वामनाने कथिले सुखदुःख ही सांगती प्रवासातील. गुरु शिष्य हावनुरासी मिळोनी जाती माधुकरीसी. करीती स्वामी प्रश्नांसी शिष्य ब्रह्मचारी वामना. माधुकरी तू पूर्वी कधी मागितली आहेसी का आधी. प्रश्न करीती दयानिधी वासुदेव प्रभू निर्मळ. सवय आहे मला स्वामी गाणगापूर मुक्कामी. माधुकरी मागितली मी देती वामन उत्तरा. येथे ही तैशीची माधुकरी मागणारा आहे गुरु नरहरी. ऐकोनी समाधान अंतरी पावले वासुदेवानंद सरस्वती. गुरु शिष्यांची ही जोडी भक्ती वैराग्य सांगडी. पाहोनी मायाची करजोडी झाली स्वतःची निवांत. वासुदेव वैराग्य मूर्तिमंत मूर्तिमंत भक्ती वामन संत. मायेसही सर्व पडले पसंत कौतुक पाहते दुरोनी. एक संन्यासी एक ब्रह्मचारी दोघे मागती माधुकरी. ब्रह्मानंदात माया हो लाजरी अन्न बनूनी झोळीत पडे. फक्त 3 घरचीची माधुकरी भरपूर होई दोघांसी दुपारी. एक भुक्तची राहती निरंतरी गुरु शिष्य उभयता. जवळी नव्हते कोणी इतर घडली सेवा भरपूर. आनंदासी नसे पारावार आनंदी आनंद वामना. दररोज भोजन झाले नंतर उष्टेही काढण्यासी तत्पर. नित्य वामन राव तयार
मनोवांछा पूर्ण जाहाली. सदाशिव ब्रह्मेंद्र यतीसूत्र, ब्रह्मसूत्र वृत्ती अति पवित्र. लिहवूनी घेती यती सत्पात्र, दुपारी वामन रावांकडून. तुंगभद्रेसी पाणी मुबलक, स्नानासी वाटे मोठे सुख. वामन पवित्र ब्राह्मण भाविक, दररोज स्नान स्वामींसवे. वासुदेव सरस्वती वरती स्नान, खाली स्नान करीती वामन. स्वहस्ते पाणी वरी उडवून, वामन अंगावरी घालिती. स्वहस्ते स्नान पाणी घालिती, स्वचरण तीर्थ प्रसाद देती. वामन सद्भाग्य उजळे अति, कल्पना करा श्रोतेजन. एके दिवशी गंमत रात्रीसी, उजेड नको धरोनी शंकेसी. देव दिवा कमी करण्यासी, गेले वामन दिव्याजवळी. वामन रावांसी दिली शिकवण, देव दिवा कमी करू नये जाण. करिता त्यात अकल्याण, गुरु आज्ञाप्रमाण शिष्या. वामन राव धुती लंगोटी छाटी, वदले वासुदेव यती जगजेठी. जास्ती आपटू नये छाटी, वामन रावांसी शिकवण. येथील मुक्कामात दुपारी, गीता टीका सुंदर श्रीधरी. सांगती वासुदेव यती नरहरी, श्री व्यंकटभट गोपाळीस. व्यंकटभट गोपाळी प्रसन्न, पाहुनी पवित्र ब्रह्मचारी वामन. लहान गीता त्याने दान, दिधली वामन रावांसी. नित्य गीता वाचन चाले, वाचोनी पुस्तक जीर्ण झाले. शेवटी बापून पाशी आले, देवपूजेत निरंतर. स्वशाखोपनिषद गीता, विष्णू सहस्रनाम गाथा. श्रीरुद्र पुरुष सूक्त सौरवदता, जपन मुच्चेत बंधनात. वामन भाग्योदय प्रभारवी, वासुदेव गुरुकृपा लाघवी. स्वतः संथा देती त्या पदवी, कळे न कवीसी काय द्यावी. वासुदेव ज्ञान तेजो भास्कर, वामन भक्ती किरणे अपार. उजळावा मम अभ्यंतर, प्रार्थना कवी करीतसे. नागपंचमी सण श्रावणीला, 10 दिवस मुक्काम घडला. गुरु शिष्य संवाद झाला, जणू व्यास शुक संभाषण. पुढे सप्तग्रही येणार, जाणोनी विनविती वामन चतुर. मंत्र काय जपावा गुरुवर, अनिष्ट फळ टाळावया. एक वैदिक मंत्र लिहूनी दिधला, 28 वेळा जपसंख्येला. अगोदर 6 मास जपाला, नंतर 6 सांगितले. वामन रावांसी गुरु 11वा, होता त्यावेळी 9वा. प्रत्यक्ष भेटी हाची पुरावा, परी विचारिती यतीवर. अरे 11वा गुरु तुला, सांग काय फायदा झाला. मार्मिक उत्तर देती गुरूंला, चतुर वामन ब्रह्मचारी. प्रत्यक्ष आपुली भेटी दर्शन, लाभ दुजा कोणता मौल्यवान. किंचित हास्य उमटले छान, स्वामी मुखावरी चमकले. प्रसन्न हास्य मुख पाहून, निजानंदात निमग्न वामन. वाटले धन्य धन्य माझे जीवन, जाहले नरजन्म सार्थक. सर्वज्ञ मुकुटमणी वासुदेव, साक्षात दत्तावतार प्रभाव. प्रत्यक्ष प्रभा चमक वामन राव, भगवत कृपाची जाहली. दुपारी गीता प्रवचन, महाराज करीती प्रतिपादन. एक कट्टर वैष्णव विद्वान, द्विज श्रवणासी येतसे. देवालयाचे बाहेरी बैसे, वाचिता ऐकता येईल हासे. कारण शिव मंदिर असे, मी तरी कट्टर विष्णुभक्त. मधुनी मधुनी स्वारी, महाराजांसी शंका विचारी. त्यात लक्ष न देती नरहरी, म्हणून विचारी वामन. शंका विचारितो ब्राह्मण, उत्तर का न देती भगवान. वासुदेव यती वदती कारण, काय उत्तर देण्याचे. शंकर दर्शन समजतो पाप, शंकेतची उत्तराचे स्वरूप. नको समाधान करणे ताप, याची उपेक्षा करणे बरे. वैष्णव लोक
फारची कट्टर, म्हणोनी भूत प्रेत पिशाच्चांवर, शंकर उपासना उपाय चतुर, सांगती यती वैष्णवा, आले पुष्कळांसी अनुभव, शंकर विष्णूंचे श्रीलाघव, सांगता स्वामी श्री वासुदेव, वैष्णवा समाधान जाहले, रात्री एक डुलकी घेऊन, महाराज बैसती उठोन, समाधी अवस्थेत भगवान, राहती निजानंदात तै, एक जळगाव कर तरुण, विद्यार्थी करी अवलोकन, खात्री पटली मनी वामन, पहाटपर्यंत पाहिले, याची मुक्कामी वामन गुरुला, आसन प्राणायाम लाभ झाला, अजपाजपही सांगितला, आनंद दुःख सहवास, पुढे श्रावण दशमी, पितृश्राद्ध तिथी धामी, पाहिजे हजर श्राद्ध कामी, मग नाईलाज जाहला, गुरु विरह होईना सहन, परंतु गुरु आज्ञाप्रमाण, परत निघणे अवश्य वामन, आली आडवी पितृतिथी, मुंबईचे सामान मागविले, रेल्वे पार्सल कोणी केले, दररोज वाट पाहोनी थकले, काय वदले महाराज, एके दिवशी प्रभातकाळी, काय वदती गुरु वनमाळी, तुझी ट्रंक येईल बरे का पाळी, विश्वास मम वचनावरी, जोवरी येत नाही सामान, तोवरी करू गुरुभजन, येताची सामान निघतील वामन, पुढील अध्यायी वर्णन, लक्ष्मण महाराज देती दर्शन, विठोबा सद्गुरु दावी वामन, पुरुषोत्तम गंगा भाग्यवान, प्रल्हाद सत्संग दान करी, वामन त्रिपदी प्रथम चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण, श्रीराम कवी विरचित गान, षोडशाध्याय गोडहा, श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ये त्वां शरणमापन्नः कृतार्था अभवन्हिते, एतद्विचार्य मनसा दत्तत्वां शरणं गतः. त्वन्निष्ठास्त्वत्पराद्भक्तास्तव ते सुखभागिनः, इति शास्त्रानुरोधेन दत्तत्वां शरणं गतः. स्वभक्तान् अनुगृह्णाति भगवान् भक्तवत्सलः, इति सचिन्त्य सञ्चित्य कथञ्चिद्धारयाम्यसून्. श्री गणेश दत्तगुरुभ्यो नमः. करा तुम्ही नामस्मरण, अखंड धरा सद्गुरुचरण. चुकेल तुमचे मग जन्म मरण, दृढ विश्वास असू द्यावा. सुरू जाहले त्रिपदी गायन, श्रोत्यांनीची दिधली आठवण. स्वगृही जाण्यास्तव वामन, वाट पहाती सामानाची. जोवरी मुक्काम हावनुरी, वासुदेवांचे श्लोकावरी. करीती चित्रकला कुसरी, वामनराव भक्तिभावाने. देवळाचे त्या चौकटीवर, रंगाने तुंगाष्टक सुंदर. लिहोनी ठेविती टेंबे शिष्यवर, वासुदेवानंदांच्या कृपाप्रसादे. चिदंबर दीक्षित स्तुतीपर, 3 श्लोक बहुसुंदर.
तैसेची श्लोक महादेवावर काव्य रचिती महाराज. पालुपद मनोहर अति सुंदर तारी मला तू त्रिपुरांतकेश्वर. महाराज वाणी सरस्वती उच्चार ध्वनीत श्रीहरी नांदतो. होते एक भवक मास्तर ज्यांची श्रद्धा वासुदेव यतींवर. त्यांनी मनी केला विचार पहावी कला वामनरावांची. वामनरावांचा वेशची वेगळा अंगी असती नाना कळा. मास्तरांसी आला कळवळा कागद देती वामना. कागद कापुनी हार तयार केले तुंगभद्रा चित्र मनोहर. महादेवाचे दरवाजावर लाविले वामनरावांनी. तुंगभद्रा जगदंबा भासली श्लोकबद्ध हाराने शोभली. वासुदेव कृती चमकली वामनरावांचे कलेमुळे. वाटले नवल मास्तरांसी पाहुनी उत्कृष्ट चित्रकलेसी. मागे पाडील रविवर्म्यासी आला मास्तर मनी विचार. एके दिवशी पोस्ट मास्तर दुपारी रेल्वे पावती आणूनी देती करी. सोडवूनी आणिले सामान घरी गुरुवचन खरे जाहले. निघण्याचे दिवशी दुपारी लवकरी आणिली माधुकरी. वासुदेव यती भोजन बरोबरी घेती शिष्यां समवेत. भोजन केले मिळोनी एकदम दररोजचा मोडला नियम. पाहोनी वासुदेव यतींचे प्रेम वामनराव गहिवरले. आत्माराम पंत देती नारळ वामन मनी विरह तळमळ. बांधी पुड्या कुंकू अंगारा बळ श्री गुरुप्रसाद वामना. पुड्या नारळ प्रसाद दिधला अत्यंत वाईट वाटले मनाला. गाय वासरू ताडा तोडीला कोण समर्थ होईल. वामन नेत्री अश्रू भरले अंतःकरण जड जहाले. हृदय पूर्ण भरोनी आले गुरुविरह होईल म्हणोनी. काय वर्णिल कवी अवस्था मनी रडला असता विधाता. वामन हृदय अखंड असता कल्पना वियोग करीतसे. वामनराव जावयासी निघाले वासुदेव यतींच्या पाया पडले. पुन्हा केव्हा भेटी होईल बदले उत्तर दिधले खुणेने. स्वतःकडे दावोनी बोट करू नको आता बोभाट. हे पाहिले ऐसेची थेट लक्षात ठेव सांगितले. वामनांसी खूण वासुदेव यतींची वासुदेव गुरु नित्यरुची. वाढविल भक्ती प्रेम गुरुची दिलेला संकेत पाळलिया. दयाळू वासुदेव स्वभाव प्रामाणिक शिष्य वामनराव. विचारिती सद्गुरु वासुदेव गीता परत केलीसी का. बोलिले व्यंकटभट प्रेमळ गीता बक्षिस दिधली दयाळ. ऐकोनी समाधान भूपाळ व्यक्त करीती वासुदेव. आशीर्वाद घेऊनी निघाले अंतःकरण जड जाहले. वाटेत मुक्कामासी आले परत पुन्हा आगटीसी. आगटी आश्रमात राहिले जरी मुंबईचे सामान मिळाले. पेटी कपडे ताब्यात घेतले तरी टोपी नव्हती सामानात. बिन टोपीचा तो प्रवास पहाटे थेट आले मिरजेस. लगेच गेले कोल्हापुरास त्याची दिवशी श्राद्धतिथी. तडक निघोनी घरी आले तोपर्यंत 10 वाजले. अगदी वेळेवरी येणे घडले अत्यंत समाधान अंतरी. महाराजांचे सहवास सार वामनराव वर्णन सुंदर. समाधान पावले घरदार महद्भाग्य धन्यता. श्रोते करीती नामगजर श्री गुरुदेव दत्त दिगंबर. अंबरात ध्वनी जय जयकार ध्वनी नादात मिसळला. शके 1833 क्षेत्र कुरवपुरी चातुर्मास. जाण्यापूर्वी हिंगोलीस वासुदेवानंद सरस्वती. श्रीपाद श्रीवल्लभ यती
तपयाची स्थानी करीती, गुरुचरित्री कथा गाती, अदृश्य झाले येथेची. अश्विन कृष्ण द्वादशीसी, गुप्त झाले हस्त नक्षत्रासी. तेलगू कानडी भाषेसी, चालती सर्व व्यवहार. बेट कृष्णा प्रवाहात, 1 मैल रुंदी वसत. 4 मैल लांबी दिसत, आकार असे कूर्मवत. एका टोकासी गाव टुमदार, आजूबाजू शेती सुंदर. दुसऱ्या टोकासी भव्य मंदिर, श्रीपाद समाधी ज्यामध्ये. मंदिराचे दक्षिण दिशे, छोटा कूर्म बेट वसे. जेथील शिळेवर उमटले ठसे, श्रीपादांच्या पाऊलांचे. तैसेची मंदिराच्या उत्तरेसी, कृष्णेच्या पैल तीरासी. घालती सूर्य नमस्कारांसी, श्रीपाद श्रीवल्लभ नियमाने. श्रींच्या शरीराचा ठसा, शिळेवरी जसाच्या तसा. अजूनी दिसत असे स्पष्टसा, होत असे दर्शन सुमंगल. शुद्ध होय अंतःकरण, होती कामना परिपूर्ण. देखता श्रीपादांचे चरण, दत्त माऊली कनवाळू. घरे 2ची ब्राह्मणांची, कुलकर्णी पुजाऱ्यांची. बाकी वस्ती न कोणाची, देऊळ वाड्याजवळी. कुरुगड्डीसी येऊनी राहिले, श्रीपाद श्रीवल्लभांसी वंदन केले. पहिले दिवशी भिक्षेसी गेले, वासुदेवानंद सरस्वती. ब्राह्मण घरे फक्त 2, दुसरे दिवशी उपोषण. शूद्रवत आचार पाहोन, राहावेसे वाटेना. श्रीपाद श्रीवल्लभ स्वप्नी आले, ब्रह्मचारी वेशात भेटले. वासुदेवानंदांचे समाधान केले, आपुल्या प्रिय भाषणाने. रजकाची ही आहे भूमी, माझा भक्त फार प्रेमी. नैवेद्य नंदा दीपकामी, केली त्याने मज अर्पण. त्यातून पूजा नैवेद्य चाले, म्हणो नकोसी नाही चांगले. हरकत नाही भिक्षेसी वदले, म्हणून भिक्षा घेऊ लागले. येण्यापूर्वी नव्हता पाऊस, करविले ऋष्यशृंग जपास. पडला पाऊस फल तपास, सर्व ज्ञानी जाणते. चातुर्मास सुरू जाहला, कळले सर्वची लोकाला. दर्शनार्थ जनसमूह फुलला, केला सुरू पावसाळा. चारी बाजूंनी तुडुंब भरली, प्रेमे कृष्णाबाई फुलली. फू फू शब्द गाऊ लागली, सामान सुमान मिळेना. प्रत्येक वस्तू रायचुरी, सांगडीवरुनी येरझारी. आवक जावक करी बेजारी, जनसमुदाय वाढला. कुरगड्डीचे यात्रेकरूंस, सांगडीवाले देती त्रास. पोहोचविण्यास परतीरास, फार पैसे मागती. महाराजांसी हे समजले, सांगडीवाल्यांना बोलाविले. ताकीद करोनी सोडिले, दिला नियम घालुनी. दर डोई 8 आणे बाजेस, 8 आणे ओझे रांजणास. स्वतंत्र सांगडी केल्यास, घ्यावा 1 रुपया. मलप्रभेसी दशहरा केला, काही न मिळाले कृष्णेला. अंतर्ज्ञानी महाराजांना, कळले ते आपोआप. आषाढ शुद्ध पौर्णिमेसी, पूजोनी व्यास महर्षींसी. सायंकाळी सर्व शूद्रांसी, बोलाविले श्री स्वामींनी. उत्तम पूजा कृष्णामातेसी, भिजली डाळ नैवेद्यासी. वाढिली भरपूर शूद्रांसी, तृप्त होऊनी घरी गेले. शूद्र स्वरूपात कृष्णा आली, शूद्र स्त्रियांची ओटी भरली. सर्वांसी प्रसन्नता वाटली, असा भाविक साधू खरा. कुरुगड्डीचे गुहेत, एक सर्प होता रहात. जागा सोडून जा सांगत, आज्ञाधारक सर्पराज. गुहेतून बाहेरी आला, अश्वत्थ वृक्षावरी राहिला. दररोज येतसे दर्शनाला, पीडा न दे कोणासी. सुंदर कुरवपूर स्थान संभाषण, करू पुढील अध्यायी वर्णन.
श्रोते चला घेऊ दर्शन, अध्याय येथेची संपवू. लक्ष्मण महाराज भापकर नजर, विठोबा सद्गुरू सेवेसी हजर. पुरुषोत्तम गंगा घेती कदर, पहारा सोसणे प्रल्हाद. वामन त्रिपदी प्रथम चरण, करता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, सप्तदशाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. त्वद्भक्तः त्वदधीनोऽहम् अस्मि तुभ्यं समर्पितं. तनुं मनोधनं चापि कृपां कुरु ममोपरि. त्वयि भक्तिं नैव जाने न जानेऽर्चन पद्धतिं. कृतं न दानधर्मादि प्रसादं कुरु केवलम्. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. आत्मज्ञान अत्यंत गहन, वेदश्रुती स्मृतिगान. शक्तिशाली गुरुची देई ज्ञान, वासुदेव कृपा वामनावरी. आत्मसाक्षात्कार उपवन, फुलवी वसंत ऋतू समान. वृक्षशाखा मूळ करी सिंचन, साक्षती अमृतानुभव. श्री गुरुभक्ती पूर्ण काम, कृतकार्य करी निष्काम. शिष्यासी दाखवी तद्धाम, प्रत्यक्ष ज्ञानेश्वर वचन. समर्थ रामदास स्वामी वचन, गुरुकृपा किल्ली साधन. परमार्थ ज्ञान भांडार झाकण, उघडावयासी उत्तम. मंगलमय सद्गुरु ध्यान, मंगलमय श्री सद्गुरु गान. वाढवी कीर्ती जगी सन्मान, सर्व मंगल मांगल्ये. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, म्हणोनी धरावे ते पाय. गुरुनाम स्मरण उपाय, हा भवसागर तरावया. श्री हरी श्री गुरु नाही दोन, उद्धार करी दुजा कोण. दाता दयाळू गुरु दयाघन, वासुदेव यती अन्नदाता. ब्रह्मा विष्णू महेश तीन, त्रिगुण त्रिपुटीचा अभिमान. सद्गुरु विसरवी सर्व भान, बोध करोनी शिष्यांसी. मागील अध्यायीचे स्मरण, कुरवपूर स्थानवर्णन. तुम्ही ऐका श्रोतेजन, त्रिपदी गायन आता सुरू. गुहेत वसत नव्हते कोणी, बरीच वर्षे होती पडोनी. म्हणोनी घेतली स्वच्छ करोनी, ध्यानासी बैसती निवांत. गांडाबुवा कुरगड्डीसी, पादुकांवरी पाणी घालण्यासी. जात असता नित्य त्यांसी, बंदी करा कथियेले. नृसिंहवाडीसी जर, पाणी न घातले पादुकांवर. येथे चिका हा सुरू प्रकार, बोलले यती गांडाबुवांसी. बंद केले घालणे पाणी, क्षमा देवासी कर जोडोनी. मागितली गांडाबुवांनी, अशी करणी अगाध. वासुदेवानंदांचे मस्तकावर, कावळा करी चंचू प्रहार. 3 वेळा हा प्रकार, करी बिचारा भाग्यवान. काकस्पर्श झालेवरी, आयुष्य क्षीण होय सत्वरी. सांगती लोकांसी गुरुवरी, या देही आता प्रेम न धरा. आला चातुर्मास समाप्ती दिवस, लोक धरिती मनी आस. वाजत गाजत न्यावे श्रींस, परंतु घडले निराळे. क्षौरविधी सकाळी करून, दुपारी गेले नदीतून. पलीकडे कोरडी जागा पाहून, गीता पाठ आरंभिला. गीता अध्याय 11वा. ज्यात विश्वरूप दर्शन झाले पांडवा.
वाचूनी परतले स्वामी जेधवा, सीमोल्लंघन जाहले. मुक्काम केला कुरुगड्डीस, गुरुद्वादशीपर्यंत वास. श्रीपादवल्लभ आज्ञेसी, घेऊन आले हिंगोलीसी. वासुदेव यती मुक्काम हिंगोलीस, असता वामन बंधू शंकर शास्त्रींस. दर्शन घडले झाला स्वामी सहवास, पत्र वामन रावांसी लिहिले. स्वामी दर्शना इकडे यावे, पाहोनी पत्र मन निवे. त्वरित गुरुदर्शना जावे, म्हणून वामन तयारी करी. कोल्हापुराहुनी रात्री निघाले, वाटेत मनमाडासी उतरले. तेथे जुने स्नेही भेटले, झाला दोघांसही आनंद. मनमाडाहुनी स्वारी पूर्णेसी आली, पूर्णा हिंगोली मार्गावरली. लाईन नुकतीची चालू झाली, नव्हती पॅसेंजर नेआण. फक्त मालाचीच वाहतूक, वामनराव मनी धाक. मालगाडी गार्ड तो भाविक, मालगाडीत बसविले. बैसोनी आले हिंगोलीसी, मोकाशी बंधू भेटले त्यांसी. फराळ केला एकादशीसी, तेथोनी आले पिंपरीसी. तेथेच वासुदेव मुक्काम, गाठिले निज गुरुधाम. वाटला आनंद जीवा आराम, ऐकोनी भजन सुंदर. लिंबवृक्षाखाली भजन, नमस्कार करीती जावोनी वामन. महाराज विचारिती प्रेमभावान, बंधूंची भेटी झाली का. वासुदेवानंद सरस्वती, उत्तम होती स्मरणशक्ती. वामनांसी आली प्रचिती, बंधू भेटल्याचे सांगती मग. शंकरराव आजेगावकर, सहकुटुंब सहपरिवार. होते सेवेत तत्पर, वासुदेवानंद यतींच्या. दुसरे दिवशी द्विज सत्कार, संभावना झाली अपार. शास्त्री तैसेच कीर्तनकार, पुराणिक वैदिकादी बहुत होते. एक रेशमी काठी उपरणे, वासुदेवानंद सरस्वतींने. वामनरावांसी दिधले प्रेमाने, सत्कार समारंभ पूर्ण झाला. दुसरे दिवशी पहाटे उठले, पुढील प्रवासा निघाले. निरोप घ्याया सर्वजण आले, वासुदेवानंद सरस्वतींचा. निघाले घेऊनी पाचची मंडळी, सुप्रभात सुमंगल वेळी. मागे शिष्य पुढे यती वनमाळी, औंढ्या नागनाथासी यावया. गांडा महाराज वामनराव, गुळवणी शास्त्री शंकरराव. आजेगावकर दत्तराव, नथुराव शिष्य गांडा बुवांचा. रस्त्यात लागली गोदावरी, शिष्यांना घेऊनी बरोबरी. स्नान करीती यती सत्वरी, निघाले पुढील प्रवासा. आला औंढ्या नागनाथ, मुक्काम केला मग मंदिरात. रात्र उरमले मग भजनात, सर्वची आनंदी आनंद. मंदिरात चालू असता भजन, आतील खोलीत होते यती भगवान. त्यांना करुनी दाखवावी आसन, आले मनात वामनांच्या. वामनांनी गांडा बुवांसी सुचविले, गुरूंना विचारून या कथिले. गांडाबुवा विचारावयासी गेले, सवड नाही श्रींचे उत्तर. ईश्वरासी नतमस्तक होऊनी, स्वतः वामनराव धैर्य करुनी. नम्र भावे विचारिती आत जाऊनी, आसने करुनी दाखवू का. वामनरावांचा नम्रपणा पाहुनी, आज्ञा दिधली वासुदेव यतींनी. आसने केली वामनांनी, पाहती वासुदेवानंद सरस्वती. आसनांचा कार्यक्रम आत झाला, बाहेरी भजनासी होता रंग चढला. सिद्धासन पश्चिमोत्तानाला, वाढवा सांगती वासुदेव. गुरु आज्ञेसी प्रमाण मानून, करीती दोन्ही आसने नियमान. आसने करिता करिता वामन, 1.25 तासपर्यंत करू लागले. श्री शके 1834, चिखलत्यासी जाती चातुर्मासास. जाताना कथिती वामनास, करा औदुंबरी माला मंत्र पुरश्चरण. गुरु आज्ञेसी मानुनी प्रमाण, मातोश्रींसी बरोबरी घेऊन. गेले औदुंबरी वामन, केले माला मंत्र पुरश्चरण सुरू.
औदुंबरी ब्रह्मचारी वामन, दत्तमाला मंत्र पुरश्चरण, करिता असता आले एकजण, दादासाहेब इस्लामपूरचे. दादासाहेबांचे मंत्री उपनाव, स्नानासी आले असता वामनराव, कथिती नम्रपणे दादाराव, हकीकत स्वतःच्या स्वप्नाची. आज स्वप्नात एक सुवासिनी आली, तुमचे अनुष्ठान विषयी बोलिली, आपुल्या जपसंख्येची सूचना दिधली, खरी खोटी ताडूनी पहा. तुमचा 3000 जप, कमी आहे तिने दिले माप, तपासा आपुले तापसी तप, कळेल हिशेबानंतरी. दादारावांचे भाषण ऐकून विचार करून लागले वामन, मी तरी जपसंख्येसी नियमान, मोजुनी करीतो पुरश्चरण. वामनरावांचे चुलते गेले, अडथळा जपासी येईल वाटले, म्हणून 10वे दिवशीची कळविले गोविंदराव बंधूंनी. या 10 दिवसात 3000 झाला जप करी संख्या बरोबर, देवची जमा खर्च करणार, होते कळविले सुवासिनी रूपे. संपल्यावरी अनुष्ठान, वाटे घ्यावे गुरुदर्शन, सर्वांची संमती घेऊन आले मग गरुडेश्वरी. वासुदेव यती गरुडेश्वरी, पवित्र नर्मदा तीरी, वास करीती नरहरी, ज्ञान मार्तंड स्वामिनी. गुरु भेटीचा योग आला, वामनराव करीती प्रणिपाताला, पाठीवरी फिरविती अभय कराला, वासुदेवानंद यती वामनांच्या, ठेवून घेती वामनांसी, शिकविती सर्व शास्त्रांसी, स्वतः देती पाठांसी, कृतकृत्य करोनी सोडिले. ब्रह्मसूत्र वृत्ती व्याख्यान, दशोपनिषदे गुणगान, श्वेताश्वतर कैवल्यदान, मौक्तिक सर्व सांगितले. एकादशीसी श्री पवमान, स्वाहाकार करीती नियमान, परशुराम भटजींकडून वामनराव घेती संथा, पवमानाची संथा घेतली, धौती क्रिया सांगितली, स्वतः महाराजांनी दीक्षा दिधली. धन्य धन्य वामनराव, वासुदेव सहवास वामन, गरुडेश्वरी झाले पावन, पुढील अध्यायी स्पष्ट करून देईन क्षमा असो आता. लक्ष्मण महाराज योगशक्ती, विठोबा सद्गुरु मंत्रभक्ती, पुरुषोत्तम गंगा प्रेम अनुरक्ती, प्रल्हाद सत्संग कारण. वामन त्रिपदी प्रथम चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण, श्रीराम कवी विरचित गान. अष्टादशाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.